काय करा, उद्धार करा। बर, तुकोबाराय दिन होते का? जर तुकोबाराय दिन असते तर पांडुरंग परमात्माने तुकोबारायच्या तोंडाकडे बघितलं नसतं। तुकोबाराय वारीला गेले, तुकोबाराय दर्शन करून रावळातून फिरल्याबरोबर देव तोंडाकडे पाहायचे। बडवी म्हणायचे, बाबा ओ वारकरी बाबा, देव तुमच्याकडे बघतात, काहीतरी मागा म्हणतात। पण तुकोबाराय काय उत्तर द्यायचे, बाबा काही मागणे नाही, काही मागणे आम्हा अनुचित आणि वडिलाची रीत जाणत असो। मग तुकोबाराय काही मागायचं तर नव्हतं, मग आज तुकोबाराय गरुडाचे का पाय धरतात? बर, गरुडाचेच पाय का धरतात बरं? आता तुमचे दिंडी चालकचा कॉन्टॅक्ट जर एखाद्या वारकऱ्याला नाही झाला, वारीतून चुकला, तर तो कॉन्टॅक्ट कोणासोबत करतो? ड्रायव्हर सोबत, नाही का? ड्रायव्हरचं लोकेशन सापडलं म्हणजे दिंडी सापडली। ड्रायव्हर हा दिंडीचा, गाडीचा ड्रायव्हर हा आलेत का? ड्रायव्हर प्रवचनाला आहेत का? गाडीचा ड्रायव्हर हा सगळ्या दिंडीचा गरुड आहे। सगळ्या एवढ्या लोकांचं जीवन कोणाच्या हातात आहे? आणि ड्रायव्हरला माहित असतं की कोणी किती वाजून किती मिनिटाला कुठून निघायचं आणि उद्याचा मुक्काम कुठे, पोहोच कुठं व्हायचं। तसं तुकाराम महाराजाला माहित होतं की देव कुठं जाणार आहेत, कुठून येणार आहे, ते सगळं कुणाला माहित आहे? त्या ड्रायव्हरला। म्हणून गरुड चकित झाला, गरुडाने डोक्याला हात लावला, अरे बाप रे, म्हटला ज्या तुकोबारायच्या तोंडाकडे आमचे मालक बघतात, काहीतरी मागा, काहीतरी मागा, ते तुकोबारायनी कधीच आयुष्यात काहीच मागलं नाहीये। पण आज माझ्या पायाला लागतात, एवढे का दिन झाला तुकोबाराय तुम्ही? बरं, एक वेळेस नाही, वेळोवेळा म्हणजे वारंवार सरपंच, पुन्हा पुन्हा गरुड खिन्न झाला, गरुड खेदविक्त झाला आणि गरुड म्हणला, बाबा इलेक्शनचा पिरियड संपलाय, आता काही साहेब कुठं जात नाही तर तिकीट काही मिळालं, ते शांत बसलेले हेत, यदा कदाचित बाहेरून पाठिंबा कोणाला फोनवर करत असते, तशातला भाग नव्हता, इनच सोडून द्या। म्हणले मला काही माहित नाही आणि गेले किती दिवस झाले मला आणि माझ्या मालकाची भेट नाही, मग आता मी काय करू? तुकोबाराय म्हणले, आता मालक कुठं जातात हे नौकराला माहित नसलं, मुलाला माहित नसलं, मुलीला माहित नसलं, मित्राला माहित नसलं, पण बाईला माहित असतं। आमच्या इकडं सांगतो, आमच्या इकडं संध्याकाळी 5-5:30 ला जर विचारलं ना, आई महाराज कुठे गेले, ते म्हणते बाबा आता किती वाजले असतील, टायमावर माणसं कळतात। म्हणलं 5:30 झालेत, म्हणले मंदिराकडे हरिपाठाला। बरं, दुसरे एका बाईला विचारलं, म्हणलं बाई मालक कुठे गेले असतील? म्हणले महाराज आता किती वाजलेत? म्हणलं 5-5:30. म्हणले मग गावाच्या बाहेर धाब्यावर। माणसं टायमावून कळतात। दुपारी 12-1 ला विचारा, ताई माणूस कुठे गेला असेल, आमच्या इकडे सांगायला वर, हा म्हणजे कोण्या टायमाला तो कुठं जातो तसा गरुड म्हणला, ते चांगलं माहित कुणाला आहे? बाईला। आणि आमचे तुकोबाराय म्हणले, मासाहेब गरुडाने सांगितलं होतं ना, पाये आणि तिशी यावे, माझे वेळोवेळा पकडल्यापेक्षा तुम्ही तिला विनंती करा ना। मग तुकोबारायने पदरच पसरला, ठाकलो शेद्वारी उभा याचक भिकारी, मज भीक काही देवा। हो, तुकोबाराय तेवढंच पाहिजे होतं आणि देवाला तेवढंच लागतं हो, भक्ती प्रेमावीन। हो, भक्ती प्रेम दे आणि प्रेमावीन नाही समाधान, देवाला तेच लागतं। शिनले भागले कोणा म्हा पुशिले, तुझ विनय कुले पांडुरंगा, प्रेमाचे भातुके कोणा म्हा दिधले, तुझ विनय कुले। हो, रुक्मिणी माता म्हणल्या, तुकोबाराय मला जर सांगून गेले असते
आणि म्हणून त्याचं जर पटलं असतं बरं असतं तर ते वारकरी वारीत आलात नसताना घरीच आता आलेत का बरेचसे. बाई नाही येऊ देत, हे कोण पाहायचं शेतीचा भारा. पण काही भाग्यवान आहेत, दोघं पण आहेत. बरं असो. बाई म्हणल्या, ह्या तुकाराम महाराज मी तुम्हाला सांगते, त्याचं माझं खटकलं थोडं. कशामुळं? अहो याला काहीच कळना, उचनीच काही हो तिष्ठे भाव भक्ती काय काम करायला पाहन म्हणले. साजन सजन कासया आणि माळ्या सावत्यास काय आनंद आहे हो. चांगली जमीन आहे बरं, आणि अशा जमिनीवर पेरू वाटतंय हे की नाही. तिथलं उगवायले ना, मुढावणे बीज काढिले ते निर्वाळलिया भूमी पेरिले. मग सांडी विखुरले वाया गेले म्हणो काही. ते सांडलं विखुरलं वाया गेलं म्हणाव का? कुरुक्षेत्रावर युद्धाचा टाइम होता, गीता सांगायचा टाइम नव्हता. पण देव म्हणले असा योग पुन्हा येणार. वापशेला आलं ना अर्जुनाचं अंतकरण हे का नाही. मोह अर्जुनाचा तहीच गेला दादा, पण देवालाच मोह झाला. अमृताची वतली प्रेमाची पेवणी मातली, अर्जुन मोहे गुंतली रिघोनेने पहा. या वेळेत काय सांगलंय की देव अर्जुनाच्या मोहामध्ये गुंतले, आणि मी देव आणि अर्जुन आणि मी देव असून यांचे घोडे धुतो. बायको झाला ना देवाची. काय केलं त्या कामकोणात, काय म्हणून नाही केलं. तसं रुक्मिणी म्हणली ओ याला काहीच कळलं म्हणी. मग मी थोडस त्याला म्हणलं ओ ऐकलं का मी काय म्हणते. आमच्या इकडची भाषा आहे मराठवाड्यात. ओ मी काय म्हणते ऐकलं का. तो गप म्हणतो काय म्हणली, हळूच म्हणतोय. हा मग मी सांगेल तसं ऐकायचं म्हणला. बर मग हे होऊ लागलं काय, जो तो येऊ लागला, जो तो येऊ लागला काहीतरी मागू. पण पांडुरंग काही दुसरं देत नाही, फक्त आणि फक्त काय देतो, मोक्ष. त्याच्याकडे मोक्ष आहे. बालाजीकडे पैसा आहे, गजानन बाबाकडे धन आहे. गजानन बाबाचे भक्त, बालाजीचे भक्त, इतर देवाचे भक्त, इतर साधने फलकाम देती आणि पुनरपी आणि ती गर्भवासा. एक गाव आम्ही सकळ हे धाम मंगळाचे. पांडुरंगाकडे काय मोक्षे, बाकी नाही. कारण बाकीच्या साधनानं इच्छा शिल्लक राहतात, आणि जिथं विच्छाच संपते हे सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. सर्व सुखाचे आगर अनेक प्रमाणे सुख, सर्व सुख म्हटलंय त्याला. बाकीचं जे सुख आहे ते क्षणिक सुख आहे, पण नाईलाज असतं हो, ऐकावं लागतं. देव म्हणले मला तर नाही म्हणता येत नाही भक्ताला. आणि मी बांधलेलो हे ना, पुंडलिकानं सांगितलं ना, पुंडलिक वरदे हरी. पुंडलिकानं सांगितलंय आलेल्या भक्ताचा मूड पापी जैसे तैसे आणि उतरी काशे लावण्या. यारे यारे हो माझं काम आहे म्हणला. आणि देव गेले गोपाळपुऱ्याला. एकादशीच्या दिवशी पाहिलं हे काही मागू लागले, काही मागू लागले. पण हे गबाळ तिथं जाऊन पोहोचलं ना काल्याला, गोपाळपुऱ्याला. आता कसं करायचं. पुन्हा देव गोपाळपुऱ्याहून रावळात आले की पुन्हा रावळामध्ये एक बाखर पूजा, लिंबू पाणी म्हणतात त्याला, सगळं मंदिर धुतात आणि तिथे एक महाद्वारात काला होतो. बर एक दिवस नाही हा पराक्रम झाला, 2 दिवस नाही, बाकीचे सगळे गेले. पण जे जिव्हाळ्याचे भक्त असतात ना, ते आमच्या इनेकऱ्याला, आमच्या महाराजाला हात जोडतात, आमच्या दिंडी चालकाला. बाबा आपण वाटचालीत चाललो, माझ्याकडून काही बोलण्यात झाला असेल, एखादा शब्द अनावधानाने गेला असेल तर क्षमा करा. डोळे भरून येतात ना दादा. जसे एका घरात कुटुंब राहिल्यावर तरी एकेकाचे वाद होतात, पण दिंडीत किती प्रेमाने चालतो आपण, ही त्याची आपल्यावर कृपा असते. तसे आमचे वारकरी वारी 4 महिन्याचा चातुर्मास केला आणि निघताना देवाला भेटून जायचे. नाहीत ना देव रावळात. देव रावळात भेटणच हो. 1 दिवस नाही बरं, 2 दिवस नाही, वाळवंटापासून हो. आणि काले त्रिशूळ डमरुळ घेऊन याला हो. आणि भेटल्याशिवाय तर जायचं नाही.
आणि तुकाराम महाराजाकडे शोधायचं काम लागलं, नामदेवरायाकडे शोधायचं काम लागलं, देव सापडत नाहीत. देव कुठं गेले? माणूस थोडं रागान गेलं ना घरच्याच्या, तर रमायचं एक ठिकाण आहे. ते कोणतं? वारकऱ्याचं आहे पंढरपूर आळंदी, पण नवीन जवळ असला तर कुठं जाऊन राहतो जास्त? वा, जवळ सासरवाडी एक जरा तुमची लांब आहे का? देवाची सासरवाडी कोणती होती? त्या 14 रत्नापैकी एक रत्न निघलं होतं ना. तिच्या हातात हार द्याला, ती म्हणे हे तर गाडगे घडायचंच काम करते, ब्रह्मदेवाला नाव ठेवले. हे तर लय रागीट हे म्हणले, याला घर नाही दार नाही, महादेवाला नावे ठेवले. लक्ष्मी आणि विष्णूच्या गळ्यात हार टाकला आणि देव म्हणले आता इथं तिथं बसल्यापेक्षा इसावा घेतल्याला चांगला. आणि शेषावर जाऊन पोहोडले. आमचे तुकोबाराय तिथं पोहोचली आणि तिथं जाऊन त्याला सांगितलं, तू का म्हणे आणि जागे करा. हो, शेष म्हणला झोपल्याला माणूस जागा करायला सोपा आहे, पण झोपचं जर नाटक केलं तर. हो सरपंच, तुम्ही आता सकाळीच म्हणता का नाही उठा निघायचंय, उठा निघायचंय. जुटा त्यो म्हणतो अहो रात्रभर मच्छरान झोपच येऊ दिले नाही, मी झोपलोच नाही तर उठायचं काय कारण आहे. असे काही ठिकाण, आता इथं रात्रीला फ्रेश वातावरण होतं, मच्छर नाही, हवा होती चांगली. एकटे तुकोबाराय नव्हते बरं, अनेक संतांचा मेळा होता. नामदेवराय सारखे होते, गुरुबा काका सारखे होते. काका म्हणले तुम्हाला सांगितलं हेलेने देवा की असो नसो भाव आलो आणि कृपा दृष्टी पाहे मजकडी. हो, काय आनंद आहे. काकड्याचा प्रसंग आहे, सकाळचा मुना आपण घेतला बरं. तर परोची ज्ञानेश्वरीच्या वहीवर असते. आणि तुकोबारायचं चरित्र, आपण तुकोबारायच्याच आज कुशीमध्ये आहोत. आणि देवळा रावळात प्रगट होतात समोर काकड्याचा प्रसंग आणा. ज्यावेळेस रावळात परमात्मा प्रगट होतात ना, त्यावेळेला रुक्मिणा माता आणि काकडा आरती घेऊन येतात. बरं असं हो का? किती दिवस जरी वारकरी वारीत गेला, घरी 4 माणसात बसला तर बाईल मालक ओळखू येऊ नये असं हो का? बरं हो, होईल का कधी असं? तुम्ही कुठे गेले, किती जर समजा दाढी जटा राखून आले, बाई ओळखील ना. आणि नाही ओळखत म्हणल्यावर ती बाई कसं म्हणा, मालकाला ओळखीत नाही म्हणल्यावर मग या बाईल कसा ओळखू आला नाही? ती म्हणली की नाही लाजले गे माय आणि जिकडे पाहे तिकडे. आपण काकडा रोज गातो, पण हे असं झालं कसं बरं? बरं बाई सामान्य आहे का? अमृतानुभव बघा, आईशे निरुपाधिके जगाची आ जनके ते वंदितो मुळके देवो देवी. सगळ्या जगाची जी जननी आहे अशी बाई, आणि त्या बाईला आम्हाला ओळखू येईन. मग आम्ही ह्याच्यावर विचार करत होतो, हे मुद्दा आम्हाला ज्ञानेश्वरी सापडला. लक्ष्मी एवढी जवळीक तीही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मीला देव कसा आहे समजला नव्हता. ती पाय धुयाच्या दैवा पाय को झाली, तिनं फक्त पाय धुतले, पण देव फक्त आणि फक्त कोणाला कळाला? भक्ताला कळाला. देव भक्ते दुजे नाही कशामुळे ओळखू येईन? अवघी अशी शंख चक्र गदा, प्रत्येकाकडे शंख चक्र गदा, गळ्यामध्ये वैजंती माळा. त्याचं कारण सलोकता, सामीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. ह्या 4 मुक्त्यापैकी देवाने एक मुक्ती दिली होती, ती स्वस्वरूपा नावाची. आणि लाजले गे माय आता कोणावं वाळू, कारण सगळेच देव भक्त दुजे नाही, अंतर देवच दिसू लागले सगळे. पण त्याच्यात भक्त हुशार होता आणि भक्तच देवाला ओळखू शकतो. कोण होता? विष्णुदास नामायने. आणि काय खून दाखवली बरं? आझो निघा सुभद्रा तयाच्या पाऊलाची हृदय वाहे मुद्रा. अर्जुनाने विचारलं देवा तुम्हाला आमचे भक्त किती आवडतात? देव म्हणले तुला काय सांगू रे अर्जुना, ते मला प्राणापेक्षाही आवडतात. म्हणा म्हणा काय वय ते मज आवडती
नृते जे भक्त चरित्राते प्रशंसिते, माझ्या भक्ताचं चरित्र जे गातात ते मला माझ्या प्राणापेक्षाही आवडतात. अर्जुन म्हणला देवा त्यांनी कशा प्रकारे भजन करावं, कसं चिंतन करावं, त्यांना काही नेम आहेत का? तो करी ते तुली पूजा, त्यानं काही केलं तर माझी पूजा आहे, त्याला काही जरी कल्पना आली तो कल्पितो जपो माझा. बघा मग त्याला राहायसाठी ठिकाण देवा, काय वर्णन आहे हो. तयाशी माथा मुकुट करू, तयाची टाच हृदय धरू, आणि तयाच्या गुणाचे लेणे लिहू. झाला टाइम आपला नाही का? हे कसं असते दादा, हिरव्या चारी भांबावे पशु. आणि आमच्या कीर्तनकाराकड असो प्रवचनकाराकड जे असतंय ना हे आम्हाला गोड नसतंय. स्तनी किर गुड दूध, पर ते स्तनाशी नोहे किर गोड, शेवी तयाची कोड अनन्य मिरवी. आईच्या स्तनातलं दूध आईला गोड आहे का गाईच्या काशेतलं दूध गाईला गोड आहे? नाही, ते बछड्याला गोड आहे हो, ते पेनाराला गोड असते. कारण नवल अहंकाराची आणि विशेष आज्ञाना नाना संकटी नाचवे. पण त्याच्याकरता काय लागतंय? विरक्ती लागते. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तज्ञेची नाही, ऐशे विचारो ठाई ठेविले देवे. ज्ञान तज्ञाकरता फक्त आणि फक्त विरक्ती लागते. तुकोबाराईकडे विरक्तीच होती, माऊलीकडे विरक्तीच होती. बघा ज्या ज्या संताची याती समोर आला हो, तुकोबाराय काय म्हणले? जाई ओ माई न करे सायास. हो, कारण हे जे इंद्रिय आहेत ना, रूप रस गंध स्पर्श, या इंद्रियाचा विषय होऊन बसला. विषया वाचवणी काही आन सर्वथा रमेच नाही, ऐसा स्वभावच पाही इंद्रियाचा. हा इंद्रियाचा स्वभाव आहे. इंद्रियाला विषयच आवडतात, पण ते बाकीच्या नाही. बरं, संताकडे नाही जाऊ शकत. तुकोबाराय म्हणले विषय येतो त्यांचा, हो, तिथं नाही थरकू शकत. कारण म्हणून कामवैरी जेथे ठाणेरी, येथे सरे वारी क्रोधाची, आईशे वैराग्य हे करी, आणि संकल्पाची सरे वारी. मग संकल्पाची वारी सरली ना की मग संकल्प विकल्प सांडोनी दुरी. आपण वर्त तसे संसारी वस्ती कर. संसारामध्ये तो राहतो, पण संसार त्याचा नसतो. वस्ती कर. आता आपण या वस्तीवर राहिलो, हे आपलं आहे का? नाही. पण आजच्या दिवस आपलंच आहे ना. आपण डायरेक्ट चार्जर मोबाईल घेऊन घरात जातो, त्याला विचारतो का बोर्ड कुठे? आपलं आहे. पण आपलं आहे का? तस संसार हा प्रपंच आपला नाही. संत म्हणतात वस्तीकर आले होते, वस्तीकर वस्ती आला प्रातकाळी. हो, असो. सेवेकरता आज तुकोबारायचा अभंग घेतला, पण या अभंगाचा असाच अर्थ होईल असं काही सांगता येत नाही. बरं, कारण अनेक महात्मे अनेक वेगवेगळ्या विषयावर बोलू शकतात. पण आज तुकोबाराय या अभंगातून पांडुरंग परमात्मा मला आणि दिनाचा उद्धार मागता, स्वतःचा नाही. याचा थोडा वेगळा अर्थ बघा. मज दिना ते उद्धरी. तुकोबाराय स्वतःचा उद्धार नाहीत करू शकत, करून घ्यायची आवश्यकता नाही. आम्ही घर जावे कुंठी, हे लावा तिथं. आलो याच हो, बोलिले जे ऋषी हो, येण्याची पंथे बुडत हे जन, मुनिमुक्त झाले भेने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा घेईन मी जन्म. अनेक पुरावे येत. मग तुकाराम महाराज कशाला म्हणतील मज दिना ते उद्धरी? मला दिनाचा, माझ्या दुबल्याचा उद्धार कर, माझ्या जगाचा उद्धार कर. हे पांडुरंगा, मज दिना ते उद्धरी, माझं जे जग आहे ना हे सगळं डुबायला लागलं, या सगळ्या जगाचा उद्धार कर. हो, कारण देवाकडे द्वित आहे. भक्त राखी पाया पाशी दुर्जनाशी, आणि संताकडे ते नाही. यारे यारे याती भलते न लगे करावा. हो, समर्थाचे भोजन पंगती, नाही का? तळील्या वरल्या तळातल्याला तेच पकवान, आणि वरच्या ताळातल्याला बिन तळातल्याला एकच आहे. समर्थाची पंगत आहे नाही. हो, खूप उपकार आहेत मायबाप संताचे. आपलं एकच भाग्य, भरत खंडेन नरदेह प्राप्ती, ही तो परम भाग्याची प्राप्ती. धन्य मी मानी ना आपुले संचित, आणि लागली शेप्रीत. मी सुद्धा माझं काहीतरी भाग्य मानतो.
की रंगनाथ गुरुजी परभणीकर त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला मायबाप. आणि मारुती महाराज दस्तापूरकर, मोतीराम महाराजाकडून आलेली परंपरा, जोग महाराजाकडून आलेली परंपरा. आणि जोग महाराज प्रत्यक्ष आमच्या पूर्णेच्या आणि दुधनेच्या तीराला येऊन राहिले बरेच वर्षे, आणि तेच त्यांचं शिष्यमंडळ आमच्या भागात आहे. आणि अजून पुन्हा भाग्य की ज्या दिंडीची वारी 20-22 वर्ष झाली नाही बाबा, 21 वर्ष झाले. आज 21 वर्षे जी वारी करतात पायी वारी, आणि परतीच्या वारीला आपले विनेकरी, इकून जो विनेकरी विना घेऊन जातो तोच विनेकरी तिकूनही परत विना घेऊन परतीच्या वारीला चालतो. एका दिवसात 40 किलो 40-42 किलोमीटर अंतर कापायचं मायबाप सोपं नाही हो, इतकं सोपं नाही हो. घासल्याशिवाय धार येत नाही ना, नाही का? खरंच म्हणून म्हणलं असेल पंढरीचा वारकरी आणि तो अधिकारी. दादा तुम्ही मोक्षाचे अधिकारी, खरंच आहेत मोक्षाचा अधिकार आहे तुमच्याकडं. आणि त्या एवढ्या अधिकाऱ्यासमोर मी बालक काय सांगू शकल बरं. पण सेवके करावे महाराजांनी आज्ञा केली. आणि तुमच्या सर्व संयोजकाच्या वतीनं इथं बसून तुमच्या समोर 2 शब्द मी बोलतो, पण माझी ती लायकी बोलण्याची, कारण एवढं तप माझं नाहीये. एवढी विरक्ती लागते त्याला. विरक्ती वाचून मी सांगून गेलो, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी सगळी शांती विरक्ती तुमच्या सगळ्यामध्ये आणि आतोनात भरलेली आहे. माझ्या हृदय भगवंत तो भगवंताची मूर्तिमंत, सर्वभूती भगवंत पायी भूतीशु भगवंताचे ठाई. आणि नामचिंतनामध्ये चालत असताना बाबा तुम्ही मुखे चालता का? नामसंकीर्तन करता. आणि नामसंकीर्तनाचा खूप मोठा महिमा सांगला. म्हणून कीर्तनाचा आगाध महिमा, कीर्तनी संतोषे परमात्मा सकळ तीर्थे जगदात्मा कीर्तनी वशे. कीर्तनाचे निनटनाचे नाशिले अवसान प्राय चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐशे केले, नाही का? यमदमा अवकळा आणली तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राहट्या गवी. यम म्हणे कवनाते यमावे, दम म्हणे कवनाते दमावे, तीर्थे म्हणती काय खावे. दोष वखदाशी नाही, औषधाला दोष राहिला नाही हो. पण ते कीर्तन कोणतं? माऊली हरिपाठा सांगतात, नामा संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे हो. म्हणून तुकोबाराय म्हणले होते, किती वेळा जन्म यावे आणि नित्य व्हावे, पण आता पुनरपी जन्म येण्याचे नाही, कारण कलियुगा माझी करावे कीर्तन आणि तेने नारायण हो. कलियुगामध्ये लय सोपं साधन केलं दादा. असो, हे चालतच राहील, कारण धन्याचा हा माल नेतो हा माल भारावाई. बाबा मोठ्या फॅक्टरीतून माल आलेला आहे. तुकोबारायची फॅक्टरी आहे गाथारूपी, माऊलीची फॅक्टरी ज्ञानेश्वर रूपी. साचची बोलाचे नोहे शास्त्र, संसार जिनने ते शस्त्र, आत्मावतरी ते मंत्र अक्षरी ये. ते काय साधे अक्षर नाहीत दादा. आणि एका ग्रंथासाठी 3 वेळा अवतार घेतला महामाप्ता. तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आपल्यापर्यंत आला. जेने गीता उपदेशिली तीही विटेवरी माऊली. ऐशा परिनाथ संप्रदायाची थोरी, उकलोनी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. निळा म्हणे मज उपदेश केला आणि संप्रदाय दिला सकळ जने. मुख्य महाविष्णू चैतन्य सांग. पहिलं कसं होतं, एकच गुरु एकच शिष्य. शंकराने सांगावं विष्णूने ऐकावं, विष्णूने सांगावं शिष्याने ऐकावं. पण माऊली म्हणले, मी तान्हेनी आपत्ये माझे गुरु एकुलते, म्हणून कृपेशी एक हाते झाले ती. माऊली म्हणले, मी तान्ह बाळ आपत्ये, माझे आतापर्यंत एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, पण आता मी हे एकट्यामध्ये ठेवणार नाही. आता विश्वर निष्ठेची मांदी हे मराठीयाचे नगरी आणि ब्रह्मविदेचा हो. माझे मराठीयाचे बोल कौतुके, अमृता पैजा हो. ऐशे अक्षरे रसिके, म्हणून आपण मराठवाड्यात अवतरण झालो. मायबाप जन्माला आलो, आपलं परम भाग्य. असो, झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबारायच्या चरणी समर्पित करू. आणि तुकोबारायला पुन्हा एक मागणी मागू की पुन्हा पुढच्या वर्षी आम्हाला अशीच संधी, नाही का, खादलेची खावे आणि आमच्या सगळ्याला पुन्हा पुन्हा वारीला घेऊन या, अनेक जन्मोन जन्मी हो. म्हणून न्यूनते पुरते अधिकते सरते. तुम्ही भाग्यवान आहेत मायबाप. गेले
अनेक वर्षापासून वारीच्या वाटचालीत चालता, ना तरी बालक बोगुडा बोली कावी चुका वाकुडा पावली ते चोच करुनी माऊली रिझे जेवी तैसा मी तुम्हा प्रती जरी बालमती करी तसे चावटे प्रेमाची जाती प्रेमचाशे किंवा तान्ह्याचे निलागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोष प्रेम दुनावटे पढेंताचेनी प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी तो दुबळा अर्चित तशी भक्ती म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की झालेली सेवा ज्ञानोबरायाच्या चरणी तुकोबरायाच्या चरणी तुम्हा श्रोते सज्जन माय बापाच्या चरणी समर्पित करून मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठ्ठला विठ्ठल. कुंडली कबरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. आताच आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये हरिभक्तपरायण सज्जन महाराज परभणीकर यांनी अतिशय गोड आपल्या वाणीतून सुचरावी असं हरिप्रवचन सांगितलं. मी त्यांचं भैरवनाथ दिंडी मंडळाच्या वतीनं सर्व वारकरी मंडळींच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो, आभार मानतो. त्यांना श्रीफळ देण्यासाठी रतनदादा वाळूंज आणि तांबे महाराज आपण महाराजांचं श्रीफळ देऊन सन्मान करायचे.